जय श्रीराम भावना, आज नवीन मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आपण सकाळी उठून रोजच्या टायमानुसार फ्रेश वगैरे नंतर एकदम पेशंट झाले आणि आपल्याला जेवायचा टाईम पण झाला. तर मग आपण निघालो यावर. आपल्याला आज कसं आहे, जेवायला घरी जाणे होतं आणि मित्राला सोडायचं होतं. ते म्हणे मला पण ड्युटीला जायचं म्हणे, मला पण सोडून द्या म्हणे तिकडं. मला चला म्हणलं आपण जाऊ, मला सोबतच आता. भाई काय म्हणलं, गरीबाची मजा घ्यायला लागला म्हणे. की यार तुम्ही कुठं गाडी शिकली म्हणे, खूप भारी गाडी चालवतावर म्हणा, आम्हाला पण क्लास लावा लागतो म्हणे तुमच्याकडे. भाऊ म्हणलं आधी तू ड्युटीला जाय म्हणलं, आपण काय बरोबर रात्री बघू म्हणलं आपल्या कोण गाडी शिकून घेणे तुझ्या बच्ची बात नाही म्हणलं. ते बाकी सोडून दे म्हणलं, तुला कुठं सोडायचं ते सांग म्हणलं आधी. मला माझ्या हॉस्पिटलपाशी सोडून द्या म्हणे आणि तुम्ही कुठं चालले म्हणे. म्हणलं मला जायचं म्हणलं घराकडं, काम आहे म्हणलं थोडंसं. नंतर काय आपण लगेच जांभूड चौफुलीला येऊन पोहोचलो. पण तू म्हणसान मग कशासाठी जायचं घरी. सर राहू दे, उद्या आगात शेळी एकादशी होती ना, कसं आहे दादाच्या मुलीचे फोटो करायचं होतं ना, त्यामुळे जायचं होतं घरी. बाकी सोडा राहू तेवढं. आपल्याला कसं आहे, मराठी भाषेला पुढे नेण्याचं काम करायचं आहे. तेवढं काय करा तुम्ही, लाईक आणि फॉलो शेअर करायला विसरू नका राहू तेवढं. पाऊस खूप झाला ना, घराकडे जाणारा रस्ता खूप खराब झाला. त्यानंतर लगेच आपण येऊन पोहोचलो आपल्या घराकडे जाणाऱ्या गेटवर. आपला एरिया कसा वाटला ते सांगायला लवकर. त्यानंतर काय आपण लगेच येऊन पोहोचलो घराच्या